किचन टूर म्हणजेच किचनमध्ये अरेंज केलेली भांडी असू देत, वस्तू असू देत, ह्या आमच्या छोट्याशा किचनमधली मी सर्व अरेंजमेंट आणि जे व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं आहे किचन, हे सर्व मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. मी व्हिडिओसाठी जे भांडी यूज करते ते सुद्धा मी या छोट्याशा किचनमध्ये कसे अरेंज केलेले आहेत, ठेवलेले आहेत ते मी दाखवणार आहे. सुरुवातीला किचनचा आमचा हा देवारा येतो. सासूबाई इथे रोज देवपूजा करतात आणि वास्तुशास्त्रानुसार पूर्व साईडलाच आम्ही हा देवारा ठेवलेला आहे. आणि किचन कट्टासुद्धा आमचा वास्तुशास्त्रानुसारच आहे. पूर्वे साईडला, पूर्व साईड जी आहे पूर्व दिशा, त्या साईडला हा किचन कट्टा आहे देवारा. त्यामुळे एका कोपऱ्यात असा हा देवारा आम्ही अरेंज केलेला आहे. वास्तुशास्त्रानुसार पूर्व साईडलाही दरवाजा किंवा विंडोसुद्धा आपली असावी, जेणेकरून सूर्याची किरणं सकाळचीही आपल्या घरामध्ये येतात. जिथं आपण स्वयंपाक करतो तिथंसुद्धा विंडो असेल वरती, तर त्या खिडकीतून आपल्याला सूर्यप्रकाश हा आतमध्ये येतो. सकाळची सूर्याची किरणेही आपल्या घरात येतात स्वयंपाकघरात सुद्धा. आणि साईडलाच इथे हा टेबल आहे देवाऱ्याच्या. या टेबलवरतीच पिण्याचे पाणी आणि फ्रूट्ससाठी बास्केट हे ठेवलेलं आहे. खाली देवपूजेसाठी पाणी हे कळशीमध्ये ठेवलेले आहे. आणि साईडला हा किचन कट्टा. किचन कट्ट्यावरती सिंक आहे आणि त्याच्यानंतरच लगेचच मी शेगडी इथं ठेवलेली आहे. आत्ताच मी कुकर लावला होता आणि ही शेगडी ही मी 15 वर्षापासून यूज करते आणि खूप चांगली अशी राहिलेली आहे. त्यामुळे मी कधी चेंज केली नाही. नवीन शेगडी अजून पण घेतलेली नाही आहे. आणि इकडे ही विंडो आहे मोठी अशी. इकडे मी सांडशी लायटर ठेवलेला आहे आणि साईडलाच त्याच्या इथं प्लांट एक छोटंसं ठेवलेलं आहे. आणि त्याच्या खाली पाहू शकता किचन कट्ट्यावरती ही चटणी 1 किलोची बरणी आहे. याच्यामध्ये कांदा लसूण चटणीच मी घरातली केलेली मिसळलेली चटणी ठेवलेली आहे. साईडला इथं मीठ आणि साखर, चहा पावडर आणि तेलाचं भांडं ठेवलेलं आहे. आणि इथं ह्या खलबत्ता झाकून ठेवलेला आहे, जेणेकरून पटकन मला काही पण स्वयंपाकात घालायचं असेल ठेचून तर घालता यावं, त्याच्यासाठी साईडलाच ठेवलेलं आहे. आणि इथं ही सिंकच्या खाली ही भांड्याची बुट्टी मी सरकून ठेवलेली आहे. भांडी धुतल्यानंतर त्या बुट्टीतच निथळत ठेवते. आणि इथे साईडला हे 2 ड्रॉवर, वरच्या ड्रॉवरमध्ये हे मी पातेली एकमेकांमध्ये घालून ठेवलेली आहेत, कारण इतकी पातेली आपण एकमेकांमध्ये घालूनच ठेवता येतात. नाहीतर एवढ्या छोट्या किचनमध्ये माझे खूपच कमी ट्रॉलीज आहेत इथं. त्यामुळे इथं मी पातेली एकमेकात ठेवलेले आहेत. आणि डबेसुद्धा असे ठेवलेले आहेत, चपातीचे डबे आहेत एकमेकावर ठेवलेले आहेत, टिफिन आहेत. आमचा किचन कट्टा खूपच छोटा असल्यामुळे इथे 5च ड्रॉवर्स झालेले आहेत. तरीसुद्धा मी कमी जितकी महत्त्वाची भांडी आहेत लागतात तितकीच मी ठेवलेली आहेत. जास्त एक्स्ट्राची भांडीही ठेवत नाही. आणि इथेही डिश ड्रॉवर आहे, एक छोट्या प्लेट्ससाठी आणि एक मोठ्या ताटांसाठी, जिथे मी सर्व पॅन वगैरे ठेवलेले आहेत, मोठे डिश ठेवलेले आहेत आणि स्टीलची ताटंसुद्धा ठेवलेली आहेत. याच्यामध्येच क्रॉकरी युनिट हे मी केलेलं नसल्यामुळे मी डिश आणि ह्या सगळ्या इकडेच ठेवलेल्या आहेत. डिश ड्रॉवरमध्येच अरेंज केलेल्या आहेत व्यवस्थितरित्या. तरी पण सर्व कमी जागेमध्ये भरपूर डिश ह्याच्यामध्ये बसलेले आहेत, ट्रे बसलेला आहे. आणि हा दुसरा ड्रॉवरसुद्धा झालेला आहे. आणि हा आता कटलरीमध्ये पण तसंच आहे. कटलरीमध्ये एका साईडलाच मी सर्व पोळ्या असू देत, गाळणं असू देत, सर्व काही एका ठिकाणीच ठेवलेलं आहे. आणि कटलरीच्या ड्रॉवरमध्येच ग्लास आणि वाट्यासुद्धा अरेंज केलेल्या आहेत. आणि खालचा ड्रॉवर पाहिलात तर इथं सर्व मी जे व्हिडिओसाठी कुकिंग व्हिडिओसाठी जे साहित्य यूज करते ते आहे. इथे बाउल्स आहेत. इथं हा एक ट्रे आहे, हा आप्प्यांचा तवा, पॅन आहे. इथं लाकडी पळ्यासुद्धा आहेत माझ्या. आणि एक व्हिडिओसाठी लागणारे मोठा छोटा असा हा पॅन. त्याच्यानंतर हे गाळणं आहे मोठं आणि पुरणाची चाळण. हे सर्व एकमेकामध्ये असे मी घालून ठेवलेले आहेत. कमी जागेमध्ये आपल्याला जास्त वस्तू ह्या मी ड्रॉवरमध्ये ॲडजस्ट केलेल्या आहेत सर्व काही. मला दररोज हे व्हिडिओसाठी कुकिंग व्हिडिओसाठी लागतात भांडी, त्यामुळे मग हाताखाली लागतात. त्यामुळे मी हे खालीच असे ड्रॉवरमध्ये एकमेकांमध्ये घालून व्यवस्थित अरेंज केलेले आहे. पाहू शकता आणि हा
पळ्या आहेत, लाकडी पळ्या सर्व काही, आणि इथं रवीसुद्धा घुसळायची आहे, ही सुद्धा मी लाकडीच घेतलेली आहे. आणि तडका पॅन आहे छोटासा. किचनच्या खालीच ट्रॉलीज फक्त केलेल्या आहेत. इतर कुणीकडे रॅक वगैरे मी घेतलेला नाही आहे, त्यामुळे मी थोड्या वस्तू व्यवस्थित अशा एकमेकांमध्ये घालून ठेवलेल्या आहेत. आणि हे सर्व काचेची भांडी ही खालच्या ड्रॉवरमध्ये अरेंज केलेली आहेत. कमी ड्रॉवर्स होऊन सुद्धा आपलं भरपूर प्रमाणात आपल्याला चांगलं व्यवस्थित सामान जास्त प्रमाणात बसतं. आणि ही खिसणी आणि हे मसाल्याचे डबे आहेत छोटे, जे आपण वरतून ओपन करायचे आणि डायरेक्ट मसाला घालता येतो आपल्याला. हे मी व्हिडिओसाठीच यूज करते, बाकी इतर वेळेस याच्यामध्ये मसाले घालून ठेवत नाही. आणि हा आहे टोस्टर, सँडविच करण्यासाठीचा टोस्टर, इलेक्ट्रिकल आहे. आणि इथे चहाची किटली, आणि हा पावभाजीचा स्टँड आहे, थोडासा मोठा आहे माझा. आणि इथे कप वगैरे अरेंज केलेले आहेत. आणि ही काचेचे ग्लास, आणि अशा प्रकारे मी भरपूर हे अशी साहित्य ठेवलेलं आहे एकाच ड्रॉवरमध्ये. इथे मी फक्त शटर्सच केलेले आहेत, कारण इकडे सिलेंडर ठेवायचं आहे. सिलेंडर ठेवताना आत बाहेर करण्यासाठी सिलेंडरला इथे ट्रॉलीज आलेल्या नाही आहेत. आणि इथे ही चटणीची बरणी आहे, चिनी मातीची बरणी आहे. त्याच्यामध्ये चांगली ही चटणी आपली वर्षभर टिकते. आणि 10 किलोची ही बरणी आहे, 10 किलो चटणी. आता माझी ही चटणी संपत आलेली आहे. आता उन्हाळ्याला परत एप्रिल मे महिन्यामध्ये आता कांदा लसूण चटणी ही मिसळायची आहे. आणि ते साईडला मी ते हे मातीचं भांडं, जे याच्यामध्ये कुकिंग व्हिडिओसाठी मी यूज करते. पंथींचं ताट, तामण, आरती, समया, तांबे, हे सर्व पाट लागणारे जे पूजेचं साहित्य आहे, देवाचं साहित्य, ते सर्व मी इथंच अरेंज केलेलं आहे. नेहमी हाताला यावं याच्यासाठी मी इथे साईडलाच ठेवून दिलेलं आहे सर्व काही. इथं 2 ह्या समया आहेत मोठ्या, आणि हे आरती आणि तांबे हे सर्व इथेच ठेवलेले आहेत पाटावरती. गडबडीच्या वेळेस आपल्याला पटकन घेता यावेत, त्यामुळे मी इथेच ठेवून दिलेले आहेत. आणि ह्या कंपार्टमध्ये मी इतकेच ठेवलेलं आहे. बाकी साईडला जे काढापाचं कपाट आहे तिथे हे असे हे ड्रॉवर शटर्स फक्त लावलेले आहेत. इथं कांदा बटाटा ट्रॉली ठेवलेली आहे, त्याच्या साईडलाच हा असा पिंप आहे पाण्याचा, पण मी साहित्य ठेवण्यासाठी यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये जे साहित्य डब्यामध्ये छोट्या काढून जे उरलेलं आहे ते इथं ठेवलेलं आहे. उरलेले तेलाचे पॅकेट्ससुद्धा याच्यामध्येच आहेत. मी मोठा कॅन यूज करत नाही. मी जितके किचनमध्ये गरजेचं आहे तितक्याच मी वस्तू मी ठेवते, कारण माझ्याकडे स्पेस थोडासा कमी आहे आणि मी सुटसुटीत असं किचन चांगलं ठेवलेलं आहे. जास्ती सामान हे माझं काही नाही आहे जास्तीचं. आणि इथं साईडला हा डब्बा आहे, त्याच्यामध्ये एक तांदळाची ही बॅग ठेवलेली आहे. आणि त्याच्यावरच्या कप्प्यामध्ये मी हा तांदळाचा डब्बा, आणि त्याच्या साईडलाच थोडीशी जागा आहे म्हणून मी तिथे वेळी ठेवलेली आहे. आणि हा तांदळाचा डबा आहे. 5 किलो तांदूळ बसण्यासाठी मी असा हा मोठाच डबा यूज करते. आणि हा ज्वारी आणि गव्हाचे पिठाचे दोन्ही डबे त्याच्याच तांदळाच्या पिठाच्या साईडलाच ठेवलेले आहेत. हा ज्वारीचा डबा आणि हा दुसरा गव्हाचा डबा हे एका लाईनमध्ये मी ठेवलेले आहेत, असे अरेंज केलेले आहेत. आणि वरच्या कप्प्यामध्ये पाहिलं तर इथे तुम्हाला दिसेल ह्या खालच्या कंपार्टमेंटमध्ये जेवणाचं साठी जे लागणारे आहेत ते सर्व डबे ठेवलेले आहेत. ज्या साईडला 2 कंपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये पण डबे आणि इतर साहित्य ठेवलेलं आहे. इथे डाळी आहेत आणि हा एक गूळ चहासाठी वापरायचा. आणि त्याच्या खालच्या डब्यात आहे हिरवी मूग कडधान्य सर्व आहे तिथे. आणि ही खारीक थोडीशी आहे मुलांसाठी खाण्यासाठी. आणि हा ओव्याचा डबा आहे स्टीलचा. ओवा आपल्याला स्वयंपाकात वापरायला खाण्यासाठी यूजफुल आहे. ओवा असावा किचनमध्ये. आणि हा दुसरा डबा आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या मसुरा ठेवलेल्या आहेत. इथे सर्व कडधान्यच ठेवलेले आहेत स्वयंपाकाला लागणारे. आणि ही आहे वरण्याची डाळ जी गावाकडून दिलेली आहे, ही मी या डब्यात ठेवलेली आहे. आणि हे तिखट सांडगे आता संपत आलेले आहेत, थोडेसेच राहिलेले आहेत. आता परत एकदा उन्हाळ्या आणि पाठीमागच्या साईडला मी इथे साखरेचा हा डबा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी सर्व साखर इथे ठेवते. हा 5 किलोचा डबा आहे आणि छोट्या डब्यात लागेल तशी रोजची साखर ही काढून ठेवते. आणि आता ही साखर इथे
जास्तची साखर मी इथे मोठ्या डब्यात ठेवून टाकलेली आहे. आणि याच्या साईडलाच एक मोठा खाण्याचे साहित्य ह्याच्यामध्ये घालून ठेवलेलं आहे. जे खाण्याचे बिस्किट्स असू दे, स्नॅक्स असू दे, हे सर्व या डब्यामध्ये घालून ठेवलेले आहेत. याच्या डब्यांच्या पाठीमागे मी थर्मास, मिक्सरचं भांडं असू दे, चकलीचा साचा, हे सर्व ठेवून दिलेलं आहे पाठीमागच्या साईडला. आणि हे वरचे साईडला जे डबे आहेत स्टीलचे सर्व, आणि ते मसाल्याचा डबासुद्धा आहे. मी नेहमी जे मसाले फोडणीसाठी यूज करते, मोहरी, जिरे, ते ठेवलेले आहेत मसाले. आणि ते हा मोठा मसाल्याचा डबा आहे ज्याच्यात सुकं खोबरं, तीळ, जिरे, सर्व लवंग, मिरी, खडे मसाले ठेवलेले आहेत. आणि हा आहे म्हणजे शाबूचा डबा, शाबू आहेत इथं. आणि हा मँगो शेवया ठेवलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. हे सर्व मी नाश्त्याचे पदार्थ करताना वापरायचे आहेत. हा आहे रवा इथे ठेवलेला आहे. मी कधी कधी जेवणासाठी जे कडधान्य लागते ते वरच्या डब्यात, आणि खाली मी हे स्नॅक्सचे आहेत, रवा, पोहे, हे सर्व ठेवते. आता मी तर नाचणीचं पीठसुद्धा हे 3 किलो दळून आणलं होतं. आम्हाला रोज नाचणीची आंबील लागते, त्याच्यासाठी मी नाचणी दळून आणते. आणि ते ह्या आहे ते हरभऱ्याची डाळ, बेसन दळून आणायचं आहे अजून. आणि हा इडली कुकर, वरच्या सर्वात टॉपला मी इथे इडली कुकर, मिक्सर ठेवलेला आहे. त्याच्या साईडलाच हे चाकू दिसत आहेत, थोडेसे नाईफ आहेत कटिंग करायचे. आणि हा रेशनच्या तांदळाचा डबा आहे ॲल्युमिनियमचा. आणि त्याच्या साईडला आहे ते पोह्याचा डबा. त्याच्यामध्ये सहज 3 किलो पोहे ह्याच्यामध्ये बसतात, 3 ते 4 किलो पोहे बसतात. अशा प्रकारे मी हे काडापाचं कपाट अरेंज केलेलं आहे. आणि त्याला डोअर्स आहेत. आणि ते साईडला हा पाण्याचा पिंप आहे मोठा, आणि याच्यामध्ये भरपूर पाणी हे बसतं, कारण आमच्या इथे 3 दिवसाला पाणी येतं. आणि त्यामुळे स्वयंपाकासाठी इथं मोठा असा पिंप मी भरून ठेवते. हे सर्व असं मी किचन मी सुटसुटीत असं ठेवलेलं आहे. सर्व साहित्य हे माझं किचन ट्रॉली आणि कपाटामध्येच बसलेलं आहे. बाहेर इतर कुठेही मी सामान ठेवलेलं नाही आहे. एकदम सुटसुटीत, आणि आपल्याला क्लीन करण्यासाठी पण इझी जातं. आणि बाकी माझे एक क्रॉकरी युनिट अजून करायचं आहे, तरीसुद्धा मी किचन ट्रॉलीमध्येच क्रॉकरीसुद्धा अरेंज करून ठेवलेली आहे. सासूबाईंच्या वेळेस तांब्याच्या घागरी असू देत, पितळीची भांडी जी स्वयंपाकाला लागत होती ती भांडी, पातेली वगैरे, ते सर्व ठेवून दिलेले आहेत वरती पॅक करून. त्याचा व्हिडिओ पण सेपरेट मी करणार आहे, तीसुद्धा दाखवणार आहे. हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा.